माहिती आहे का कालसर्पयोग म्हणजे काय असतो? हा खरंच आयुष्य थांबवतो का? गुरुदोष म्हणजे काय? मंगळ दोष म्हणजे काय? मित्र दोष म्हणजे काय? बर, आता हे सगळे दोष जरी कळाले तरी हे सगळं नेमकं काय असतं आणि कसं होतं हे आपल्याला माहीत असतं. आपण एखाद्या ज्योतिषाकडून आपली पत्रिका जेव्हा पाहतो, ज्या वेळेला आपल्याला समस्या येते आपल्या जीवनामध्ये, त्याच वेळेला आपण पाहत असतो. त्यावेळेला एक जण म्हणतो तुमच्यात मंगळ दोष आहे, मित्र दोष आहे, गुरुदोष आहे, कालसर्पयोग आहे, पितृदोष आहे. आता हे सगळं नेमकं काय असतं आणि होतं काय, हे सगळं आपल्याला जाणून घेण्यासाठी आपण त्याचा प्रभाव काय होतो ते बघूया. लग्न उशिरा होणं, घरात सतत भांडण राहणं, बिझनेस चालत नाही, माणसात माणूस टिकत नाही, दावणीला जनावरं राहत नाहीत, मुलं होत नाहीत, एखादं काम होतं आणि शेवटी बिघडतं. काही जण म्हणतात भूतबाधा आहे. खरंच आहे का? आता या सगळ्यावर उपाय, प्रत्येक वेळेला शांती करा, हे करा, नाही म्हटलं तर एक 20-25 हजाराचा खर्च असतो. परंतु एक दिवस मात्र असा आहे की त्या दिवशी तुम्ही त्या दोषावर जर खास उपाय केला तर मात्र ते उपाय नक्की सक्सेसफुल होतात. आणि असाच एक दिवस आला आहे 4 डिसेंबर 2025 रोजी गुरुवारी दत्त जयंती. दत्त जयंतीच्या दिवशी केलेले खास उपाय तुम्ही ते गांगणापूरमध्ये पाहिले ना, भूतांचा ते खांबापाशी गेल्यावर भूत कशी झटकन निघून जातात. म्हणजे दत्तांच्या समोर कुठल्याही भूताला किंवा कुठल्याही पिशाच्याला, कुठल्याही करणीला, बाधेला अजिबात थारा नाही. म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी केलेले खास उपाय हे सगळे दोष कमी करतात असं म्हटलं जातं. पण कुठल्याही समस्येला कोणता उपाय? सगळ्यांना एकच उपाय चालतो का? नाही चालत. पोटदुखीची गोळी डोकेदुखीसाठी चालेल का? नाही ना. मग तुमच्या आयुष्यातील समस्या नेमकी कोणत्या कारणामुळे आहे आणि त्यावर योग्य उपाय कोणता आहे, या सगळ्याची एकदम स्पष्ट उत्तरं मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. त्रिकोणासमोरील लिंकवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. तुम्हाला कळेल तुमच्या समस्या कुठून सुरू होतात आणि कशावर थांबतात.